मम्मी आणि सपना वहिनीची जी काही फजिती झाल्या ना आज, लय म्हणजे लय मजा झाली. पण वाघमारे, पण एक सांगू, नऊवारी मध्ये ना खरंच लय गोड दिसता तुम्ही. तुम्ही रोज अशाच राहत जावा ना. बर, तू पण ह्या कपड्यात लय भारी दिसत होतास. हा, तू पण असाच राहा रोज. बरं वाघमारे, आता लय उशीर झालाय, मला निघायला हवा. मी बलमाला पाठवतो, पण तुम्ही एकट्यानं कुठंच बाहेर जायचं नाही अजिबात. काळजी घ्या. नको की जाऊ सत्या, मी एकटीच असते इथं. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे वाघमारे. एकदा आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना की मग कायमचं एकत्रच राहायचंय की आपल्याला. येतो, काळजी घ्या तुम्ही. सत्य थांब, माझा फोन बंद आहे. तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट मध्येच राहता येत नाही. तू येईपर्यंत भीती वाटत राहते. मी माझा फोन चालू करू? ठीक आहे, चालू करा. आणि मी पण चेंज करून जायला पाहिजे ना, गडबडीत तसंच निघालो होतो. चेंज करतो मी. पप्पांचा फोन. सत्या, सत्या, हा, पप्पांचा फोन येते. काय करू? घेऊ? उचला. हॅलो पप्पा. म्हणजे कुठं आहेस तू? आणि ठीक आहेस ना? अगं, मला असं कळालं तू गायब झालीस. नक्की कुठं आहेस तू? हे बघ मंजू, मी तुला जास्त विचारत बसत नाही. तू लवकर घरी परत ये. घराला तुझी गरज आहे. पप्पा ते शक्य नाही आता. त्या घराशी आता काही नातं राहिलेलं नाही माझं. अगं, असं बोलू नकोस मंजू. अगं, तू इथून गेल्यापासून इथं काय काय घडलं तुला माहित नाही. सत्य पूर्ण बदललाय ग मंजू. अरे, एका वेगळ्याच पुरुषाच्या नादी लागलाय. जयदे आणि सत्य एकमेकाची वैरी झालीत मंजू. मंजू, अगं एकटा पडलोय ग मी मंजू. एक बाप म्हणून कुठेतरी चुकल्यासारखं सारखं वाटतंय मला. माझ्या डोळ्यासमोर मी माझं घर मोडलेलं बघू शकत नाही मंजू. पप्पा हे बघा, शांत व्हा. थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. नाही मंजू, वेळ देऊन काही होणार नाही. तुझ्या परत येण्यानं काहीतरी होईल. तू परत आलीस ना तर हे घर जोडलं जाईल मंजू. मंजू, मी तुला हात जोडतो. तू जिथं कुठं असशील ना तिथून परत ये लगेच. या घराला तुझी गरज आहे. तू घरी परत येण्यानं या घरात परत सौख्य नांदेल. मंजू, वाट बघतो मी तुझी. अरे हो, काळजी घे स्वतःची. तुम्ही पण काळजी घे. होय. पप्पांना ना हे सगळं खरं वाटायला लागलं आता. सकाळी माझ्याशी बी भांडले त्याच विषयावरनं, आणि मम्मीशी बी जोरात वाजले त्यांचं. सत्या,
हे बघ, हे नाटक आता जास्त लांबवायला नको आपण. त्या तात्यासाहेबांना धडा शिकवायच्या नादात आपली माणसं आपल्यापासून दूर नको व्हायला. होय, बरोबर आहे तुमचं. आपण एक काम करूया, आपण उद्याच ती फाईल कमिशनर ऑफिसला सबमिट करूया. पण तात्यासाहेबांची माणसं मागे लागलीत तर ती 100% आपल्यावर लक्ष ठेवून असणार. वाघमारे, मला ना राहून राहून एकच प्रश्न पडतोय, ती फाईल तात्यापर्यंत नक्की पोहोचवली कोण असेल? नक्कीच कुठल्या तरी पोलिसाचं काम आहे. सत्य, मला पूर्वा मॅडमवर संशय आहे. कारण 1-2दा मी त्यांना बघितले तिथं, आणि त्या दिवशी रात्री नाही का, तेव्हा पण त्या आल्या होत्या. मग कदाचित त्यांनीच दिली असेल ती फाईल. सत्य, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, जेणेकरून ही फाईल तात्यासाहेबांना पूर्वा मॅडमनीच दिली हे कळेल आपल्याला. अहो, मग काय प्लॅन आहे सांगा लवकर. सांगता ऐक, हे बघ, वाघमारे, अहो भारी आयडिया आहे की. थांबा, मी लगेच जयद्याला कळवतो. दादा बोल की. जयद्या, एक काम कर, तात्याला सांग की मी उद्याच्या उद्या ती फाईल SP ऑफिसला सबमिट करणार आहे. का? अरे पण दादा, तुला माहितीये कसल्या डेंजर परिस्थितीतून आपल्याला ती फाईल मिळाली. काय बघ दादा, मला निव्वळ वेडेपणा वाटतोय. ऐक, असलं काही सुद्धा नको करायला, काही सुद्धा त्याला सांगायची गरज नाहीये. अरे जयद्या, तुला सांगतोय तेवढं कर की. हे बघ, आता फक्त तू त्याला सांग की ती फाईल मी SP साहेबांना सबमिट करणार आहे. तुला जेवढं सांगतोय तेवढं कर. आत्ताच्या आत्ता त्या तात्याला फोन करून सांग. बरं ठीक आहे. आता त्या तात्याला कळल सत्या सावस टप्प्यात कसा कार्यक्रम करतो ते. नाही, दरवेळेस गोळी झाडली म्हणजे शिकार होते असं काही नाही. कधी कधी शिकार चपळ असते, सुटते हातातून. बरोबर बोलताय तुम्ही डॅडी साहेब. मी तुम्हाला काल हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. सत्या मंजूवर अशी लागलीच झडप घालण्यात काही अर्थ नाहीये. ते ना ती फाईल स्वतःकडे जास्त वेळ नाही ठेवणार. ते लवकरच SP ऑफिसमध्ये घेऊन जातील. मग SP ऑफिस पर्यंत नाही पोहोचला पाहिजे. फक्त तो कधी निघतो ते कळलं पाहिजे. ते कळेल आपल्याला. ही माझी माणसं कामाला लावली आहेत. ते बोला भावी आमदार, बोला. माझ्याकडे एक महत्वाची बातमी आहे. बोल, पटकन बोल. तात्यासाहेब, मी आता सत्यदादाचं बोलणं ऐकलं. तो फोनवर बोलत होता. तो उद्या कसली तरी फाईल घेऊन SP ऑफिसला सबमिट करणार आहे. खरं तर तात्यासाहेब, मला माहित नाही बरं का त्या फाईलमध्ये काय आहे, पण ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची असेल म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. फार महत्वाची बातमी दिलीस तू. अहो काय तात्यासाहेब, अहो माझं कामच आहे हे. अहो तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, मला घडवताय, मला इमानदारीत राहणं गरजेचंच आहे. थँक्यू तात्यासाहेब. बरं मी ठेवू का पण? हो ठीक आहे, लक्ष ठेव. उद्या सत्या कधी निघतो ते कळव मला. हो, नक्की कळवतो. बबडे, काय झालं सावस टप्प्यात आलं. बबडे, म्हणजे? जयदीपचा फोन होता. त्याने सत्याला कोणाशी तरी बोलताना ऐकले. उद्या तो ती फाईल घेऊन जातोय SP ऑफिसला. पण डॅडी साहेब, त्या जयदीपवर विश्वास ठेवू शकतो का आपण? ठेवायला. जयदीप आणि सत्यामध्ये वाद आहे. आपण जयदीपला मोठं करतोय, सत्याला छोटं करतो. तो आपल्याशी दगाबाजी नाही करणार. ठीक आहे, म्हणजे उद्याच आपल्याला हा खेळ संपवावा लागणार आहे. तर संपवावा नाही, जिंकावा सुद्धा लागणार आहे.
आज आमच्या आयुष्यातला लई महत्वाचा दिवस आहे. ज्या राक्षसानं कायम आमच्या नात्यावर हल्ले केले, आमचा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, त्याला आज कायमचा गजाड करायचा आम्हाला. आमच्या प्रयत्नांना यश दे. नका टेन्शन घेऊ टिपोर. टेन्शन नाही, धाकधूक लागून राहिली. सध्या तात्यासाहेब जीवावर उठलेत आपल्या. मला माझं काही नाही, तुला काही केलं तर. वाघमारे अजिबात काळजी करू नका तुम्ही. हे बघा, तुम्ही असताना मला काही सुद्धा होणार खात्री आहे बा. आणि रिस्क तर घ्यावीच लागेल ना आपल्याला. त्याशिवाय त्या तात्याचा विषय कायमचा नाही समजून आपल्या आयुष्यात. ऐका, आज सत्या आणि मंजू सुटले नाही पाहिजेत, मेले पाहिजेत. मंजुरी, वाघमारे, सत्यजित सुर्वे, मी दोघांनी मिळून मला त्रास दिला, फसवलं, हातावर तुरी दिल्या माया. आता जोडीनं वर जा. लक्ष ठेवा, पाहुणे पाठवतोय. हॅलो. हॅलो मॅडम, ते सत्यान मंजू निघालेत गाडी घेऊन येत ना. ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित नजर ठेव आणि जे काही अपडेट्स असतील ते मला देत राहा. बर. सत्य मंजू निघालेत एसपी ऑफिसला जायला. सगळ्यांनी प्लीज अलर्ट राहा. ती फाईल आपल्याला काहीही करून आज मिळवायची म्हणजे मिळवायची, आणि ती मिळवताना जर त्या दोघांचा जीव घ्यावा लागला तर घेऊन टाका, कळलं? अजिबात नाही, त्यांना कोणी मारायच नाही. त्यांना मी मारणार आहे, त्या दोघांना मी मारणार आहे. तुम्ही फक्त फाईल घेऊन या, त्या दोघांना घेऊन या. तुम्ही तेच थांब बबडे, आमच्यासोबत येऊ नकोस. मी जातो यांच्यासोबत. त्यांना संशय यायचा तुझा, या आर्यनमुळे आलाय आधी. हो नाही नाही डॅडी साहेब, मी तुमच्यासोबत नाही आहेत. मी पुढे एसपी ऑफिसला जाऊन थांबते. म्हणजे ते दोघं तुमच्या तावडीतून जरी चुकून सुटले तर मी त्यांना पुढे जाऊन हटवेन. नाही नाही, असं काही होणार नाही. आज संपतीलच ते. ठीक आहे, तुम्ही प्लीज काळजी घ्या.
सत्या हे लोक कोण येत आहेत रे माग? तात्याची माणसं आहेत ती. मला माहिती होतं ती आपल्या मागे येणारच. काही झालं तरी त्यांच्या तावडीत नाही सापडायचं आपल्याला. नाही सापडणार आपण, विश्वास ठेवा माझ्यावर. सत्या एक काम कर, कच्च्या रस्त्याने गाडी. हा बोल. हा डॅडी साहेब, मी पोहोचली SP ऑफिसला. त्या सत्या मंजूचं काय अपडेट? आणि आपली माणसं आहेत त्यांच्या मागावर मी बसलो इथं सापडायला घडेल काहीतरी एवढ्या. ठीक आहे डॅडी साहेब. तिकडे काय करतो? तिकडे जा, तिकडे जा उभा राहा. सत्यजित सुर्वे, तू कितीही रस्ते बदललेस तरी प्रत्येक रस्ता तुला आमच्या पाशीच घेऊन येतो.
नाही, गाडीत बसून काय करताय? ये खाली खाली, तुमची चांगली सोय केली आहे मी. फाईल कौतुक कौतुक केवळ कौतुक. वा वा, किती दिवसांनी फार बरं वाटतंय. आपल्या जुन्या लाडक्या कार्यकर्त्याच्या गळ्यात हात घालायला मिळतोय. वा वा, ऊर भरून आला. भेटवते. पूर्वी तुला पक्षाच्या कार्यक्रमासाठी असंच गळ्यात हात घालून फिरवायचं. तुला राजकारणातल्या बारीक इतका राग कशाला पाहिजे? रागाची गरज नाही आता. लय अंतिम क्षण जवळ आले. त्याचा विचार कर. जुने दिवस तर तू आठवायला पाहिजेस तात्या. जर जुने दिवस आठवले असतेस ना तर आमच्या जीवावर उठण्याचा मूर्खपणा केला नसतास. नाही पण कसं आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.